श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 15 एप्रिल शनिवारी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी. वर्षातील 2 वेळेस म्हणजेच पुण्यतिथी वेळेस व दत्त जयंती वेळेस आपण केंद्रात सप्ताह असतो, त्यावेळेस आपण पारायण करतो व खूप सेवा करत असतो. खरंच ही संधी सोडू नका. जमेल तेवढी सेवा करायची आहे. आपल्याला सर्व सेवा सांगणार आहे मी आज तुम्हाला. गुरुचरित्र पारायण किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार पारायण करायचे असेल किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे पारायण असेल तर 20 एप्रिलपासून ही सेवा सुरू करू शकता. गुरुचरित्राचे पारायण कसे करावे याचे जे नियम आहेत ते सुद्धा खूप कटाक्षाने पाळायचे आहेत. कोणतेही पारायण करा, त्यामध्ये मांसाहार करायचा नाही. हा नियम सर्वांसाठी आहे. 20 एप्रिल ते 26 एप्रिल तुम्ही मांसाहार हा पाळायलाच पाहिजे. गुरुचरित्र पारायण साधं सोपं नाही. ते मनात येणं की मला करायचे आहे ते सुद्धा खूप मोठं भाग्य आहे आणि ते करायचंच आहे हे पण खूप मोठं भाग्य असतं आणि त्याच्यासाठी काही नियम असतात आणि ते कटाक्षाने पाळायचेच असतात. गुरुचरित्र पारायण करताना एप्रिल 15 या दरम्यान तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करावे. गुरुचरित्र पारायण करायच्या आदल्या दिवशी एक गाय 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. गुरुचरित्राचे पारायण पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून वाचायचे आहे. पूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोथीची पूजा करून एक मंत्र म्हणजेच गायत्री मंत्राची माळ जप करायची आहे. एक माळ श्री स्वामी मंत्र जप करायची आहे आणि गणपती अथर्वशीर्ष वाचून मग पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे या पोथीची जी सुरुवात करायची आहे ती आपल्याला सर्व ज्या नियम अटी आहेत, जे मंत्र सांगितलेले आहे, गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थांचा मंत्र व गणपती अथर्वशीर्ष आणि गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपण गुरुचरित्र हे पारायण चालू करायच्या अगोदरचे हे काही विधी आहेत, काही नियम आहेत आणि ते आपल्याला पाळायचे आहेत आणि करायचे आहेत. त्याचप्रमाणे जवळ जिथे केंद्र आहे तिथे देखील सामुदायिक पारायण चालू असतात आणि सामुदायिक पारायणाची खूप लाभ होतो व फळ मिळते. श्री गुरुचरित्र वाचन हे कधी करावे तर पहाटे 3 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत करू शकतात. दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचायचे नाही, कारण दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. श्री गुरुचरित्र पारायण वाचण्याच्या वेळी आपण अन्न खाऊ नये. म्हणजेच कसं, जे अन्न खायचं आहे ते आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हाताने अन्न खाऊ शकतात, परंतु शेजारचे, पाजारचे, एखादे कुठे लग्नातले वगैरे हे अन्न खायचे नाही. बाकी उपवास करायची गरज नाही. दोन्ही वेळी तुम्ही एक धान्य जेवण करायचे आहे. हे बेसिक नियम आहेत. याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. माझ्या आयडीवर जाऊन तुम्ही हा फुल व्हिडिओ पाहू शकतात. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये दाढी वाढू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. या कालावधीमध्ये चांबड्याऐवजी रबरची चप्पल घालावी. चांबड्याची कोणतीही वस्तू वापरू नये, लक्षात असू द्या. त्याचबरोबर ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे कटाक्षाने. हे नियम आहेत. गुरुचरित्र पारायणाला जर तुम्ही स्वामीचरित्र व सप्तशती गुरुचरित्र सार किंवा स्वामीचरित्र सारामृत वाचणार असाल तर त्याला हे नियम नाहीत. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये कोणी वारले असेल, कोणाचा 10वा असेल, 13वा असेल, काही त्या ठिकाणी जाऊ नये. गुरुचरित्र पारायण चालू असताना काही पण समस्या आल्या तर गुरुचरित्र पारायण हे अर्ध्यामध्ये सोडायचे नाही. कोणाची काही मौत झालेली असेल, अगर काही घरात मोठा प्रॉब्लेम झालेला असेल तर तुम्ही अर्धवट ते सोडून देताल तर तसे चालणार नाही. तर तुम्ही अशा वेळी गुरुजींकडून ही पोथी वाचून घ्यायची आहे. हे पारायण कंप्लीट करून घ्यायचे आहे. घरात गुरुचरित्र पारायण सुरू आहे व कोणी घरातील पिरियड्स आलेले असेल तर त्यावेळी गोमूत्र शिंपडावे. या सप्ताह काळामध्ये सकाळ संध्याकाळ पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे. रोज रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम वाचन करावे. गुरुचरित्र वाचनाची पद्धत कशी आहे तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय आहेत, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय आहेत, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय आहे, 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय
आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आहेत आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आहे. अशा प्रकारे 7 दिवसामध्ये हे पारायण पूर्ण केले जाते. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचा एक पारायण करायचे असते. 7 दिवसामध्ये तुम्हाला एक पारायण करायचे आहे. त्यानंतर सप्ताहाच्या 8व्या दिवशी सांगता करायची आहे. सांगतेच्या दिवशी सकाळी लवकर 10:30 वाजता श्री दत्त मंदिर महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र यांच्याकरिता नैवेद्य सेपरेट असे करायचे आहेत. हे नैवेद्य तुम्ही तिथे दाखवायचे आहेत, नाहीतर स्वतः खाऊ शकता किंवा गाईलासुद्धा देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त दुसरी सेवा करत असाल तर गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करत असताना त्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही, असे हे नियम गुरुचरित्र पारायणाचे आहेत. त्याबरोबर आपल्याला गादीवर झोपायचे नाही, खाली झोपायचे असते. गुरुचरित्र पारायण करत असाल तर हे नियम पाळावे. जर हे नियम पाळता येत नसेल तर हे पारायण करू नका. दुसरी सेवा आहे ती म्हणजे सप्तशती गुरुचरित्र सारामृत. याच्यासाठी हा नियम आहे, मांसाहार खाऊ नये. यामध्ये ग्रंथाची रोज पूजा करावी. हा ग्रंथ वाचण्यासाठी 2.5 ते 3 तास वेळ लागतो. ग्रंथ वाचण्याअगोदर स्वच्छ आंघोळ करावी, नवीन कपडे स्वच्छ घालावीत. त्यानंतर दीप धूप फुले अर्पण करावी. जर हे सप्ताहामध्ये वाचणार असाल तर 7 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. यामध्ये पण 51 अध्याय आहेत. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 8 ते 17 अध्याय, तिसऱ्या दिवशी 18 ते 27 अध्याय, चौथ्या दिवशी 28 ते 34 अध्याय, 5व्या दिवशी 35 ते 37 अध्याय आहेत आणि 6व्या दिवशी 38 ते 43 अध्याय आहेत. तर 7व्या दिवशी 44 ते 51 अध्याय आहे. ही सेवा दररोज करण्यास अर्धा ते 1 तास लागू शकतो. यातील अध्याय खूप छोटे आहेत. जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर सप्तशती गुरुचरित्र सार हे पारायण करू शकतात. आता स्वामीचरित्र सारामृत याचे पारायण करायच्या अगोदर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. यामध्ये 21 अध्याय आहेत. स्वामी चरित्र सारामृतमध्ये 21 अध्याय आहेत. तर जर तुम्हाला 7 दिवसामध्ये करायचे असेल तर रोज 3 अध्याय करू शकता. तुम्ही 3 दिवसामध्ये करायचे असेल तर तुम्ही 7 असे 3 दिवसामध्ये एक पारायण करू शकतात किंवा रोज एक सुद्धा पारायण करू शकतात. हे सर्व पूर्ण वाचन करण्यास फक्त 1.5 तास लागतो. यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. अशी ही सेवा श्री स्वामी पुण्यतिथीपर्यंत करायची आहे. हे पण जर तुम्हाला जमत नसेल तर सर्वात सोपी सेवा नामस्मरण करावे. येता जाता उठता बसता तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणू शकताय. तुम्ही जॉबला आहेत, तुम्हाला हे गुरुचरित्र पारायण वगैरे करणे शक्य नाही तर मनापासून तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर 5 मिनिटे का होईना नामस्मरण करा. मनापासून करा. लक्ष एकीकडे आहेत आणि तुम्ही एकीकडे नामस्मरण करतात, याला काही अर्थ नाही आहे आणि काही उपयोग नाही. ही सेवा करणं, दुसऱ्या सेवा कोणत्याही करता नाही आल्या तरी ठीक आहे, पण नामस्मरण याच्यामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की सांगू शकत नाही. तुम्हाला अनुभव येईल, एकदा करून बघा. या सेवेपेक्षा कोणतीही सेवेमध्ये नाही मन लागत, पण नामस्मरण हे करायचं असेल तर मन लावून नामस्मरण करावे. फक्त आपल्याला वेळ नाही म्हणून करायचं अशी सेवा ही करू नका. अशा प्रकारे हे मी तुम्हाला गुरुचरित्र कसे पठण करायचे आहे, त्याचे काय नियम आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.